दिवसेंदिवस जे आहे ते उन्हाचं तापमान वाढतंय. तुम्हाला माहिती आहे का, हे ऊन साधं सुद्धा नाहीये, तर याच्यामुळे तुम्हाला उष्माघाताचाही त्रास होऊ शकतो. जसं बाहेरचं तापमान वाढतं तसं शरीराचंही तापमान वाढतं आणि त्याच्यामुळे उष्माघात होतो. उष्माघाताची लक्षणं अशी आहेत की उष्माघातामुळे तुम्हाला सतत थकवा येतो, चक्करसारखं वाटत राहतं, निरुत्साही वाटतं, शरीराची जी त्वचा आहे ती कोरडी पडते. उष्माघाताचा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याच्या सोप्या 4 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहेत. पहिली टिप्स तर अशी आहे की दुपारचं जे ऊन आहे 12 ते 3 या वेळेतलं, त्यात तुम्ही बाहेर जाऊच नका. अगदी काही गरजेचं काम असेल तरच दुपारी बाहेर पडा, अन्यथा घरी थांबा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर उन्हात जाताय तर तुम्ही गॉगल वापरा, कॅप वापरा किंवा स्कार्फ वापरा. थोडक्यात काय तर उन्हापासून शरीराचं संरक्षण करा. तिसरी आणि महत्त्वाची टिप्स, उन्हाळ्यात खूप घाम येतो, त्याच्यामुळे सुती कपड्यांचा वापर करा. सुती कपडे जे आहेत ते घाम शोषून घेतात आणि उन्हाचा त्रास आपल्याला कमी होतो, त्याच्यामुळे सुती कपडे वापरण्यावरती भर द्या. चौथी आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे स्वतःला हायड्रेट ठेवा. उन्हामुळे आपल्या शरीरातील पाणी जे आहे ते कमी होत असतं, त्याच्यामुळे स्वतःला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्या, त्याच्यामुळे तुम्ही हायड्रेट राहाल. उन्हाळ्यात एक छोटीशी सवय लावा की सकाळी उठल्यावर नारळ पाणी प्या, त्याच्यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेट राहाल. तर लिंबू पाणी पिणं, कलिंगडचा ज्यूस पिणं, त्याच्यानंतर ताक पिणं, ह्या चांगल्या सवयी लावा, जेणेकरून तुमचं शरीर जे आहे ते दिवसभर हायड्रेट राहील. या छोट्याशा टिप्स आहेत पण महत्त्वाच्या टिप्स आहेत. या फॉलो करा आणि उन्हाळ्यातही हेल्दी राहा.